ते सुद्धा उद्घाटन साहेब आता घ्यायची वेळ आलेली आहे. आता जवळपास ते पण मंदिर तयार आहे. साहेब काम करत असताना अहिल्यादेवी होळकर चौक, जो आता आपण चौक रवींद्र साहेब आपण आता बघून आलो, त्या चौकापासून आपली मिरवणूक या ठिकाणी आपण काढली. साहेब त्या अहिल्यादेवी होळकर चौकासाठी मनोज सरगर सगळ्यात पहिला नडला. मनोज सरगरनं आंदोलनं केलं. त्या आंदोलनात ही सगळीजण होती. त्यावेळच्या महापौर आमच्या गीताताई सुतार, संगीताताई खोत यांनी त्यासाठी मंजुरी दिली. त्याच्यानंतर साहेब थोड्या कालावधीनंतरनं गीताताई सुतार आमच्या वहिनी महापौर झाल्या, त्यांनी निधी दिला. साहेब निधी मंजूर झाला. मी फाईल घेऊन पळायला लागलोय. पक्ष प्रवेश करायचं कारण कुठनं आलंय ते हळूच समजेल सगळ्याला हळूहळू. साहेब मी फाईल घेऊन पळायला लागलोय. प्लेन माझं काम चालू होतं. कुठं तर अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा, अहिल्यादेवी होळकर सर्कल गोपीशेठ असा आहे. अखंड सांगलीत असं सर्कल नाही, अखंड जिल्ह्यात एवढा मोठा अहिल्यादेवींचा पुतळा घोड्यावरचा अजून उभारलेला नाही. त्यासाठी माझी धडपड होती. साहेब काम करत असताना मी आयुक्त साहेबांच्या टेबलला लास्टला फाईल ठेवली ती. सत्ता बदलली आणि सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची आली. मला वाटलं आता सोन्याचा पुतळा बसणार 100%. साहेब एवढी नालायक माणसं आहे ती. मनोज सरगर त्याचं श्रेय घेईल आणि मनोज सरगर कुठेतरी ते पुतळाचं श्रेय घेऊन ह्यांच्या राजकारणावर कुठेतरी गदा येईल म्हणून मनोज सरगरची तिथं अडवणूक करण्यात आली. तो पुतळ्याची फाईल साहेब आयुक्त साहेबांना बेजार करून त्या माणसाला ह्यांनी पुतळ्याची फाईल काढून घेतली. राष्ट्रवादीच्या 9 नंबरच्या एका नगरसेवकाकडे ती फाईल देण्यात आली. त्यावेळचे पालकमंत्री नदीच्या पलीकडचा साहेब फाईल घेतली. एवढं प्रेशर देण्यात आलं. ते आयुक्त मला म्हणालं मनोजराव ते काम थांबल, आणि ते काम थांबलं तर खरंच चुकीचं होईल. मी म्हटलं समाजाचं काम आहे, नको थांबलं पाहिजे, जाऊ दे, आपल्याला काही श्रेय घ्यायचं नाही, आपल्या समाजाचं काम आहे, अहिल्यादेवीचा पुतळा होतोय, ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे आपल्याला. साहेब मी फाईल दिली. ती फाईल तुमची चालू जाऊन दे म्हटलं. काय कशा पद्धतीने आहे करा, मला काय अडचण नाही. साहेब 2 वर्ष झालं अजून अहिल्यादेवींचा पुतळा झाला नाही. पण त्याच्यानंतर त्याच्या आधी अहिल्यादेवींचा ठराव माझ्या नावावर केलेला आहे. त्याच्यानंतर साहेब राजाराम बापूच्या पुतळ्याचा ठराव झाला दुसऱ्या ठिकाणी. राजाराम बापूंचा पुतळा उभारला, पण अद्याप अहिल्यादेवींचा पुतळा ही राष्ट्रवादीवाली आणि काँग्रेसवाली उभा करू शकले नाही. म्हणजे एखाद्या विशिष्ट पद्धतीने माझी अडवणूक करण्यात आली. साहेब ठीक आहे, आत्ता ते सर्कल माझ्या डोळ्यात बसले. 2 महिन्यात साहेब त्या पुतळ्याचं उद्घाटन आपण करायचं. माझ्या मागं काय ताकद नव्हती. काँग्रेसवाली पण बऱ्यापैकी जरा दमलेलीच होती. आता ही एवढी मोठी ताकद माझ्या मागाय भावानो, आपण 2 महिन्यात पुतळ्याचं उद्घाटन घ्यायचं. साहेब ही काम करत असताना तरुण पिढीला ज्यावेळी माझी गरज लागली त्यावेळी मी तरुण पिढीसाठी 24 तास अवेलेबल. रवींद्र चव्हाण साहेब, माझं कुठं ऑफिस नाही, कुठल्या चौकात जाईल त्या चौकात ऑफिस उघडलं आपलं, तिथं बसून काम. आपलं कुठल्याही पद्धतीचं ऑफिस नाही, कुठल्याही पद्धतीचे कारखाने नाही, जमिनी नाही, जागा नाही, नील. आता त्या कमेंट यायला लागल्यात मी काँग्रेसमध्ये जाणार आहे म्हणून. ही ईडीला नोटीस आले का? ईडी कुठली, इथे पिढीला भिलोय मी या काँग्रेस राष्ट्रवादीच्या. लागल्यात हात धुवून मागं सगळी. ही ईडी सरी माझ्या चौकशीला आली तर माझ्यावर दया खाऊन हीच मला पैसे देऊन जातील. ठीक आहे साहेब, माझी संपत्ती ही आहे सगळी. ही जी जमलेली आहे ती माझी संपत्ती आहे. ह्यांच्या जीवावर माझं राजकारण आहे. शांत राहा साहेब. ह्या तरुणांच्या जीवावर माझं राजकारण आहे, माझं समाजकार्य आहे, सगळं आहे. ह्यांच्याशिवाय मी काय नाही आणि हीच माझी संपत्ती आहे.
आज या ठिकाणी साहेब